राधानगरी इथं सर्व परिवर्तनवादी संघटना आणि पक्षाच्या वतीनं शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन करण्यात आलं। आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचं वितरक आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या कथित धमकीचा तसंच दिवंगत सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राधानगरीतील शाहू आंबेडकर पुतळा परिसरात सर्व परिवर्तनवादी संघटना आणि पक्षांच्या वतीनं शांततापूर्ण जाहीर वाचन कार्यक्रम पार पडला। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वितरक आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या कथित धमकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसंच दिवंगत सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचाही यावेळी निषेध करण्यात आला। कार्यक्रमात शिवाजी कोण होता या पुस्तकातील निवडक भागांचे सार्वजनिक वाचन करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, शरद पाडळकर, संभाजी पाटील, प्राध्यापक पी.एस. पाटील, सुहास निंबाळकर, अश्विनी कांबळे आणि रेश्मा खाडे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम शांततेत पार पडला असून संविधानिक पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं।